आज श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा मराठवाडा दौरा झाला, काय सांगसाल? 2 दिवस झाले. 21-22 तारखेपासून आमचा मराठवाडा दौरा बीड येथून चालू झाला. बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना आणि आज संभाजीनगर. तर दौरा याच्यासाठी होता, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री गोरगरिबांचे कैवारी यांच्या नेतृत्वात गेले आम्ही 3 ते 4 वर्ष झाले कामगारांसाठी काम करतोय. पण आमच्या समोर मराठवाड्यातले कामगारांचे अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. मग ते ऊसतोड कामगार असतील किंवा शेतमजूर असतील किंवा बिगारी काम करणारे मजदूर असतील किंवा संभाजीनगरमधले एमआयडीसीतले कामगार असतील किंवा अनेक भागातल्या एमआयडीसीतले कामगार असतील, महानगरपालिकेतले सफाई कामगार यांच्या अनेक कंप्लिटली तक्रारी आमच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्यापर्यंत येत होत्या. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि कामगार संघटनेचा आढावा घेण्यासाठी आमचा मराठवाडा दौरा होता. मराठवाडा दौऱ्याचा मुख्य उद्देश काय आहे? मराठवाडा दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त कामगारांपर्यंत हे संघटन पोहोचलं पाहिजे, शिंदे साहेबांचे विचार पोहोचले पाहिजेत, शिवसेनेचे विचार पोहोचले पाहिजेत आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि कामगार सक्षम झाला पाहिजे. हा मराठवाडा दौऱ्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या दौऱ्यात कामगारांच्या कोणत्या प्रमुख समस्या समोर आल्या? या दौऱ्यात सर्वात कामगारांच्या समस्या, सफाई कामगारांच्या समस्या महानगरपालिकेतल्या कामगारांच्या समोर आल्या. पण त्यांचा पगाराचा विषय, कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर त्यांची वर्तणूक बरोबर नाही. असे लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये काही ना काहीतरी कामगारांचे प्रॉब्लेम आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. सरकारकडे कोणत्या मागण्या मांडल्या जाणार आहेत? जास्त आमचा सफाई कामगारांवरती भर राहणार आहे आणि मराठवाड्यातला काही भागात ऊसतोड कामगार असतील किंवा बिगारी कामगार असतील त्यांच्यावरती भर दिला जाणार आहे. पुढील काळात संघटनेची रणनीती काय असेल? पुढील काळात आणखी 2 वेळा मराठवाडा दौरा करून आम्ही सर्व कामगारांना एकत्रित करून एक शिंदे साहेबांच्या नेतृत्वात किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एक मराठवाडा विभागीय मेळावा लावून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते कसे सोडवले जातील, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा लावू आणि मार्गदर्शन करू. कामगारांना थेट फायदा होईल असे कोणते निर्णय घेणार? कामगारांना थेट फायदा, महानगरपालिकेचा सर्वात मोठा त्यांचा विषय आहे की त्यांना पगार वेळेवर मिळत नाही आणि मिळतो तो पण कमी मिळतो. तातडीचा निर्णय तो शिंदे साहेबांपर्यंत घेण्यासाठी मांडणार आहे त्यांच्यासमोर. येणाऱ्या काळात मोठे आंदोलन किंवा मोर्चा होणार आहे का? जे सफाई कामगार आहे त्याच्यावरती नक्कीच आम्ही विचार करू आणि सफाई कामगारांविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करू.